काही मिनिटाच्या अंतरावरती आहे आणि इथं हरिहर किल्ला आहे. सर्वांना जय शिवराय. आम्ही साताऱ्यावरून आलेले सगळे मावळे आहोत. राजधानी साताऱ्यातून आलेलो आहोत. गड किल्ले भ्रमंती हा आमचा छंद आहे आणि दैवत छत्रपती शिवप्रभूंच्या पदस्पर्शाने पावन झालेल्या प्रत्येक गड किल्ल्यावरती जाणे, तिथली माती कपाळी लावणे आणि चिमुटभर माती नेऊन आपल्या देवाऱ्यावरती ठेवणे. तर पुन्हा एकदा सर्वांचं स्वागत आहे आपल्या हिंडप्रिया ब्लॉगर चॅनलमध्ये. तर आज आपण खूप दिवसातून पुन्हा एकदा चाललो आहे हरिहर. पहिल्यांदाच खूप दिवसाचं ड्रीम होतं हरिहरला जायचं, तर आज ते फायनली आपलं पूर्ण होणार आहे. तरी आपल्यासोबत आपली गँग आहे आणि आपण आता हरिहरच्या थोडंसं फक्त 5-10 किलोमीटर मागं आहे. सुंदर सुंदर पहाटेची सोनेरी किरणांचा आस्वाद घेत आपण किल्ल्याच्या दिशेने निघालो. सकाळी आपल्याला चांगला सीन बघता यावा यासाठी आपण पहाटे 6:30 वाजताच किल्ल्याकडे प्रवासाला सुरुवात केली. किल्ला किती लांब आहे बाबा इथून? किल्ला किती लांब आहे? 1-2 किलोमीटर का? जवळ आहे का? हे कोणता गाव आहे खालीचा? दुगारवाडी धबधबा. दुगारवाडी धबधबा का? रस्त्याच्या पुढून आहे तिकडून असं. ठीक आहे. बाबांनी सांगितलं इथून फक्त 2 किलोमीटर आहे. डोंगर दिसता नाही हा समोरचं पहा. हा 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 तिथंच आहे कोपऱ्यात. चालेल चालेल. इथला व्ह्यू बघू शकता तुम्ही. खतरनाक जबरदस्त जंगल आहे आणि पूर्ण ढगाचं वातावरण झालेलं आहे. पाऊस नाही येणार, सकाळचा टायमिंग म्हणून असं वातावरण झालेलं आहे आणि एक छोटंसं गाव आहे. खूपच छान वाटतंय सगळं. आणि पहिल्यांदाच आपला हा मान्सून ह्या वेळेस लवकर सुरुवात झाली म्हणून आपण आता मेचा महिना संपायला आला आहे आणि वातावरण बघू शकता हिरवगार असं काही जूनचं वातावरण चालू आहे. तर मंडळी, आपल्याकडे आज दोन्ही स्पोर्ट बाईक होत्या म्हणून जाताना खूपच मजा आली. रस्त्याने जाताना हिरवीगार झाडे आणि बाईकवरचा प्रवास आपली जर्नी अजूनच खूपच सुंदर बनवत चालली होती. तर आपण त्र्यंबकच्या मार्गाने आल्यावरती आपल्याला इथं असे पाट्या लावलेले दिसतात. आपल्याला हरिहर किल्ल्याकडे जाण्याचा मार्ग दाखवलेला आहे. इथे एक मंदिर आहे छानसं. किल्ल्याकडे जाताना छानसं असं लेकरूवाळी मातेचं मंदिर लागतं. आपण तिथे दर्शन घेऊन आपल्या पुढील प्रवासाला सुरुवात केली. एकदम सकाळ सकाळचं वातावरण मस्त छानपैकी आहे आणि पूर्ण आपण पोचलेलो आहे हरिहर किल्ल्याच्या पायथ्याशी. म्हणजे अजून लांब आहे तिथं किल्ला आहे. पूर्ण ढगांनी सध्या दाटलेला आहे आणि सकाळचं वातावरण बघू शकता एकदम प्रसन्न. इमर्जन्सी खायला घेतलेला आहे आपण, भूक लागली तर. आपण हरिहर किल्ल्याच्या बेस विलेजपर्यंत पोचलेलो आहे. हर्षवाडी जवळ बेस विलेज आहे. किल्ल्याच्या पायथ्याशीच आहे पूर्ण आणि इथं पूर्ण गाड्याला पारेश केलेले आहेत. आपण गाड्या आणि हेल्मेट वगैरे ठेवलेलं आहे. गाड्यांची 20 रुपये पावती आहे. आपण आता जाऊ दे आता केस. एकदम आपण किल्ल्याच्या एकदम पायथ्याशी येऊन पोचलेलो आहे आणि आता आपला उत्साह वाढलेला आहे कारण की आपल्याला जायचं आहे तिथं. चला. पहाटे आपण 8 पर्यंत तिथं पोचलो आणि आपण किल्ला चढायला सुरुवात केली. किल्ल्याच्या पायथ्याशी सुंदर असं वन विभागाकडून बांधलेलं गेट बघायला भेटलं आणि आपण तिथं थोडासा फोटोशूट काढल्यानंतर लगेचच पुढच्या प्रवासाला सुरुवात केली. आपल्याला नॅचरल मेहंदीचा परत एकदा सापडलेला आहे फोटो ना. हे असं आपल्याला नॅचरल मेहंदी. किल्ल्याकडे जाताना आपल्याला किल्ल्याच्या पायवाटेला असे छोटे छोटे डोंगर पोखरून काढलेले आहेत आणि त्यातनं जाणारी पायवाट आपल्याला बघायला भेटते. आपला पहिला ट्रेक असल्या कारणाने जरा आता जास्तच दम लागलाय. दमछाक होण्याची वेळ आलेली आहे. सुरुवातीलाच खूप चढ असल्या कारणाने अजून तर आपल्याला वरती जायचं आहे. तसा हा किल्ला म्हटलं तर एवढा उंच नाही पण मग
याच्या ज्या पायऱ्या आहेत त्या पूर्ण 90 डिग्री अँगलमध्ये आहेत. किल्ल्याकडे जाण्यापूर्वी आपण सर्वच जण ह्या गोष्टीकडे दुर्लक्ष करतो. किल्ल्याकडे जाण्याआधी किल्ल्याच्या पायथ्याशीच असलेल्या या गणेशकुंडाकडे सर्वजण दुर्लक्ष करतात. पण येथील सौंदर्य, वातावरण आणि येथील परिसर खूपच छान आहे आणि ऐतिहासिक आहे. हे गणेशकुंड नक्कीच बघण्यासारखं आहे. आणि इकडं पण एक मंदिर आहे, इकडं आपण जाऊयात. पायऱ्या आहेत जाण्यासाठी पूर्ण. शक्यतो ही जागा कुणाला माहीत नाही जास्त. लोक येतात डायरेक्ट वरती हरिहर किल्ल्यावर चढतात. खूप कमी लोक येतात की त्यांना इथे मंदिर माहिती आहे. तर आपण जाऊयात आता, तर बघूयात मंदिर. खूप छान मंदिर आहे. इथं श्री भगवान महादेव यांची खूप छान असे दगडावरती मूर्तीचं काम केलेलं आहे. आणि इथलं हे बघण्यासाठी खूप जणांना माहीत नसेल, पण तुम्ही जेव्हा पण याल तेव्हा नक्की या. इथून फक्त काही मिनटाच्या अंतरावरती आहे आणि इथं हरिहर किल्ला आहे. तर बघू शकता खूपच छान असं. इथून हे तिथं मंदिर आहे, मारुती मंदिर, आणि तिथूनच असं आल्यावरती इथं महादेवांची मूर्ती आहे. तुम्ही पण जेव्हा कधी याल हरिहर किल्ल्यावरती तेव्हा हा जो इथला आजूबाजूचा परिसर आहे तो नक्कीच बघा, कारण की इथला हा जो एकदम शांततामय वातावरण आहे. आणि आज जो पाऊस नाही, आपण पावसाच्या आधीच आलो आहे, कारण की आपल्याला माहिती आहे पावसाळ्यात हरिहर किल्ला हा खूपच थ्रिलिंग आणि भयानक होऊन जातो आणि खूप रिस्की आहे. शक्यतो पावसाळ्यात आहे ना, कधी कधी पावसाळ्यात हरिहर किल्ला बंद पण करतात. तर आपण म्हणून आधीच आलो, म्हणजे पावसाळा सुरू होण्याआधीच आपण हरिहर किल्ल्याला भेट दिलेली आहे. आणि आता बघूयात पुढं. हे बघा तुम्ही मंदिर, खूप छान मंदिर आहे, एकदम जुन्या काळातील हनुमानाचं मंदिर आहे. जसं की देवराईमध्ये असतं, आपल्या प्रत्येक भागामध्ये असतं, तसंच याप्रमाणे इथं आहे. तरी तुम्ही आल्यावर नक्कीच या. इथं हा एकदम पौराणिक, एकदम ऐतिहासिक काळी हा असा छोटासा विहीर आहे किंवा पाण्याचा तलाव म्हणायला पाहिजे आपण. हो दे, गणेशकुंडामध्ये कचरा वगैरे टाकू नये. जर तुम्ही आपण कुठे जातो तर आपण नेहमी सांगतो की कचरा वगैरे टाकू नये, कारण की इथली जी नैसर्गिक मालमत्ता, संपत्ती आहे सर्वांचीच आहे आणि ती आपलीच समजून आपण घरात कसं कचरा करत नाही त्याच्याप्रमाणे कचरा करू नका. शक्यतो कुठं जा कचरा वगैरे करणं टाळा. शक्यतो प्लास्टिकच्या वस्तू आणलेल्या परत घेऊन जा. आपले मित्र वाट बघताय माचीपाशी. इथून फक्त आता काहीच अंतरावरती आहे. काय धीरज गेलेला आहे आधी, काय म्हणायचं आहे तुला तिथं? कसं काय काय अवघड आहे, एकदम अवघड आहे का? खतरनाक का? तिथं ते आहे तिथून एकदम कोरलेलं आहे दगडातून, आणि त्या साईडने आपल्याला इकडून छोटंसं भुयार पण आहे, तिथून वर चढावं. भुयार आहे, तिथून वाटतं वरती चढायचं आहे. आज शनिवार असल्या कारणाने पब्लिक आलेले आहे बऱ्यापैकी. तरी आपण आपल्या किल्ल्याकडे वाटतं किल्ल्याकडे नाशिकचे जवळपासचे कोणते कोणते किल्ले आहेत तिचे सगळे बांध दाखवलेले आहेत तिथं. किल्ल्याजवळ पोहोचतात आपण बघू शकता किल्ला पूर्ण धुक्याने वेढलेला आहे, चारी बाजूने धुकं आहे. इथे येताना पर्यटकांनी गडाच्या पायथ्याजवळ पायऱ्याने सेल्फी घेऊ नये, धोक्याचं आहे. मेन कॅम्प इथं प्रत्येक ठिकाणी पाट्या लावले की बंदरांपासून सावधान राहा, म्हणजे तिथं माकडं खूप आहेत आणि त्यांना काही खायला घालू नका, कारण की त्यांना सवय होऊन जाते खायची आणि मग ते आपल्यावरती अटॅक करतात. तर फायनली आपण सुरुवात केलेली आहे चढायला. माकडं डायरेक्ट अटॅक करू राहिले, कारण की त्यांना सवय पाडून ठेवली.
इथं पकडायला ह्या पद्धतीने दिलेला आहे. पावसाळ्यात हा ट्रेक खतरनाक होऊन जातो. किल्ला चढताना खूप सावधगिरीने चढणं खूप गरजेचं आहे, कारण की इथं तुमची एक चुकी खूप महागात पडू शकते. म्हणून किल्ला हा काळजीपूर्वक वरती चढण्याचा प्रयत्न करा. कडे खाण्यासाठी शोधतोय. हा डायरेक्ट त्याला माहिती सवय झाली ना, उतरायला हात आहे आणि याच पद्धतीने उतरायचं. आणि फायनली आपण दरवाजेपर्यंत पोचलोय आणि तर नेहमी चढायला अशा प्रकारे पकडायचं राहतं. आपण एक टप्पा नुकताच पार पाडला आणि आपण दुसऱ्या टप्प्याकडे निघालोच होतो की तिथं बघतो तर खूपच गर्दी वाढली होती. आणि एकच माणूस जाईल इतकीच वाट होती आणि पुढं गर्दी असल्याने लाईनच लागलेली पूर्ण. खाली बघू नको. पूर्ण भुयारी गोल आहे, डायरेक्ट दगड पोखरून काढले. ये बंदे लोग पहले से पहुंच गए हैं. बाबू ने भी खाना खा लिया है. बाबू अभी ने सिर्फ हम बचे हैं. आणि जरा अवघड आहे. खतरनाक असा ट्रेक होता. माझ्या लिस्ट मधला तरी हा जबरदस्त ट्रेक होता आतापर्यंत पाहिलेला. कधी घेऊन येऊ नये. वैभवचा सल्ला आहे लहान पोरांनी येऊ नये आणि खरंच खूप आवड आहे. एक मिस्टेक जान से बाय मिस्टेक जान जा सकते है. ऊपर भी है क्या कुछ ऊपर भी आणि खालीचं काहीच दिसून नाही राहिलं. एकदम पूर्ण धुंदला धुंदला हो गया आहे. ते तिथं अजून वरती आहे. अजून वरती बाकी आहे. वैभव सकाळपासून कंटाळा करतोय. बाबू वाला दिखाओ पहले. बाबू ने खाना खाया. बाबू सो के उठा है. इसकी बंदी दोस्ता मी ब्लॉग काढतो फोन मध्ये. यांच्या मागे लागसा नको. तरी जबरदस्त असा ट्रेक होता. 90 डिग्री पूर्ण एक ठिकाणी होतं की तिथं. आणि माकडांनी हल्ला केलेला आमच्यावरती, अटॅक केलेला बॅगीवरती. पडलेले डायरेक्ट असं काठी घेतली तेव्हा पडले. क्लिअर व्ह्यू भेटलेला आहे आपल्याला, त्यावर आपण व्हिडिओ काढून घेऊयात. आणि परत धुकं येऊ राहिलं तिकडनं. वरती पोचताच आपण चारी बाजूंनी बघू शकता की एकदम धुकं एकदम दाटलेलं आहे आणि धुक्यांचा गारवा असा चेहऱ्यावरती येतात. जणू थंडगार वातावरण पूर्ण चारी बाजूंनी. खूपच छान फिलिंग येत होती वरती पोचल्यावरती.
शाळेच्या माहितीनुसार हे शेवटचं टोक आहे आणि आपण पोचलेलो आहे शेवटच्या टोकापर्यंत. गड चढायला एकदम सोपा आहे, म्हणजे अवघड आहे खूपच, पण मग रिस्की आहे. चढण्यासाठी थोडाच वेळ लागतो आणि पायऱ्या ज्या आहेत त्या पूर्ण 90 डिग्री अँगल आहे. आणि आताच आपण बघितलं इथं पूर्वीच्या काळचे मंदिराचे हे पण आहेत, अवशेष आहेत. हा किल्ला कमीत कमी अंदाजानुसार 9व्या ते 14व्या शतकात बांधला गेलेला होता. म्हणजे इथं हे गुजरात बाँड्रीवरती असल्या कारणाने इथून जे गुजरातचं काही देखरेख करण्यासाठी ह्या किल्ल्याचा पहिला उपयोग केला जात होता असं सांगितलं जातं. आणि हा किल्ला यादव काळात बांधला गेला आहे. हा किल्ल्याचा शेवटचा पार्ट आहे. अरे अपन पहले से ही पहुंच जाता है टाइम के आगे. त्यांनी बघा हा किल्ले हरिहरगड शेवटचा टप्पा सर केला. गुड शाबास. तुझं नाव सांग. अरे वा, तुझं नाव. हा, तू कितवीला आहे? तू कितवीला आहे? कुठून आला तुम्ही? वा वा. तू बाळा? हा, सातारा जिल्ह्याची हे मावळे आहेत, ठीक आहे ना, राजधानी साताऱ्यावरून आलेले. आणि त्यांनी हा हरिहरगड सर केलेला आहे. ठीक आहे, एकदम शेवटचा टप्पा. हे बाकीचे बी पर्यटक आले. तर आपल्यासोबत काका सर तुम्ही कुठून आहेत? सर्वांना जय शिवराय. आम्ही साताऱ्यावरून आलेले सगळे मावळे आहोत. राजधानी साताऱ्यातून आलेलो आहोत. गड किल्ले भ्रमंती हा आमचा छंद आहे आणि दैवत छत्रपती शिवप्रभूंच्या पदस्पर्शाने पावन झालेल्या प्रत्येक गड किल्ल्यावरती जाणे, तिथली माती कपाळी लावणे आणि चिमुटभर माती नेऊन आपल्या देवाऱ्यावरती ठेवणे हा आमचा छंद आमच्या आयुष्याला गेलेला आहे. मी या देशाचा माजी सैनिक सुद्धा आहे, पण सेवानिवृत्तीनंतर आम्ही गड किल्ले भ्रमंती 100% करतो. नाशिक जिल्ह्यामधला हा हरिहरगड पाहण्याचा योग आला. खूप दिवसापासूनची इच्छा होती ती आज या ठिकाणी आमची पूर्ण झाली. आणि तसं पाहायला गेलं तर नाशिक ही जशी देवभूमी आहे तशी गड किल्ल्यांची सुद्धा भूमी आहे. नाशिककर खूप भाग्यवान लोक आहेत की त्यांना इथं खूप चांगले चांगले गड किल्ले त्यांच्या परिसरात आहेत आणि निसर्गानं भरभरून वरदान लाभलेले ठिकाणी हे गड किल्ले आहेत. आणि आपले जे धर्मवीर छत्रपती संभाजी महाराज, छत्रपती शिवाजी महाराज यांच्या पदस्पर्शानं पावन झालेले अनेक गड किल्ले आहेत. तर मी आपल्या सर्वांना आवाहन करतो नाशिककरांच्या माध्यमातून की जरूर या गड किल्ल्यावरती आणि तिथली माती तुम्ही कपाळी लावा, एवढं आपल्याला मी आवाहन करतो. जय जिजाऊ, जय शिवराय. जय शिवराय. तर सरांनी सांगितलं सर हे एक सर्व्हिसमॅन आहेत आणि त्यांना गड भ्रमंतीचा खूप छंद आहे. ते साताऱ्यातून खूप लांबून आलेले आहेत. आपण नाशिक म्हटलं तर नाशिक हा गड किल्ल्यांचा सगळ्यात जास्त गड किल्ले असतील तर फक्त नाशिक जिल्ह्यामध्ये आहेत. तरी इथं येऊन आपण डायरेक्ट हरिहर किल्ल्याच्या शेवटच्या टोकापर्यंत येऊन पोचलो आणि खूपच जो थकवा होता तो पूर्णपणे निघून गेलेला आहे. खूप छान वाटतंय. बघावं तेवढं कमीच आहे. खूपच छान वाटतं, एकदम थंडगार वारा येतं आणि असंख्य असं सुंदर सह्याद्री त्यातले हे गड किल्ले. आणि आपण फायनली आपला ड्रीम पूर्ण झालेला आहे हरिहर किल्ल्यावरचं. आणि वरती आलो आपण बघतोय समोर जे दिसतंय ते ब्रह्मगिरी पण आहे. समोरच दिसतं ते एक डोंगर सोडला की ब्रह्मगिरी आहे. आणि हा जे समोर दिसतोय तो आय थिंक काळी म्हणजे मावळ्यांना वगैरे कोठारखाना असं धान्य वगैरे ठेवतात शक्यतो असं काहीतरी असेल. तर आपण आता तिथं बघूयात. आपण त्या टोकावरती गेलेलो तो हा हरिहरचा सगळ्यात हायेस्ट पीकचा तो सगळ्यात उंच असा भाग आहे. आणि तिथं आपण इतक्या जाऊन आलो आणि वरचा व्ह्यू बघितला. आपण पहिल्यांदा आलो तेव्हा एकदम पूर्ण धुकं होतं, पण आपल्याला जो व्ह्यू बघायला भेटला तो अप्रतिम सुंदर असा व्ह्यू आहे. वरती पण असं छोटे छोटे हे आहेत पाण्याचे, म्हणजे वरती पाण्याची काहीच कमतरता नसेल पूर्वीच्या काळी. तर पूर्ण हे असे आहेत. हा छोटा आहे, याचा काहीतरी वेगळा उपयोग असेल. ते छोटा आणि हा मोठा. तिथे बघा हे लोक जरा येडेवाणी करतात, घाण टाकून दिले तो वाऱ्याची उडली असेल. आणि हे पूर्ण जुन्या काळातील हे
काय आहे ते मोकळा आहे पूर्ण हे लिहून दिले हा एवढी जागा आहे का कासबात म्हणजे चारी बाजूनी हे पूर्ण बंदिस्त आहे आणि तिथं एवढा इकडनंच आहे का काहीतरी असेल ते कोठारच असेल धान्यांचा कोठार तो काहीतरी असेल मेन तेवढा जेव्हा एवढीच जागा आहे शिरण्यात इथून एवढं पायरे आणि इथून मध्ये थोडी जागा बाकी दुसरी जागा नाही इथं नाही उपासच काय ना पाय पडलाच ना तू आला फायनली मॅगी तयार झालेली आहे धीरज चियर्स 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 ए दे रे पॅन नाही खातो याचा उपवास आहे तो आता मारुती वेपर्स खातोय एकदम स्पायसी झाली मॅगी कशी झाली मॅगी एक नंबर स्पायसी खतरनाक एक नंबर झाले बाकी वय भाऊ स्पायसी एक नंबर फर्स्ट टाइम सांग ना फर्स्ट टाइम धीरज कशी आहे मॅगी धीरजचा पहिला अनुभव आहे आपल्यासोबत त्याला खूप दिवसापासून यायचं होतं आपल्यासोबत पण आपण त्याला थर्ड मारून पळत होतो लक्षात नव्हतं येत खरं तर मागच्या वेळेस काल मांडवेल जातो तेव्हा नाही गेलो आता धीरज कसं वाटतंय एकदम मजा येऊ राहिले मारुती वेपर्स एवढी भारी एक नंबर लागते खरंच मॅगी एकदम झकास झाली ती हरिहरवरती कधी जायचं आणि आमच्या ग्रुपचे इकडं हरिहरला जेव्हा जायचं ते माहिती घेऊन राहिले आणि नेमकं आम्ही इतक्यात हरिहरला आलो त्याला माहित नाही सुमडीत आलोय त्या सेल्फी मान्सून सुरू झालेला आहे आणि फिरण्याचा आनंद घ्या तुम्ही म्हणत नाही की रोज फिरा पण आठवड्यातून एक दिवस या आणि गड किल्ल्यांवरती फिरा असंख्य सुंदर सह्याद्री अनुभव खूपच छान एकदम हिरवळ एकदम निसर्गरम्य वातावरण आणि हा स्वर्ग कशासाठी आहेत हे सत्तावरी शेतावर त्यांना भूक वाढते ताकद वाढते याच्यानी ना मुळ्यांनी हा आणि ही जटामाशी यांना आपलं केस गळायचे थांबतात पडत नाही ही हाडसांदी ते नाही जॉईंट बरं होत्या आणि हिरडा त्यांना दमा खाशी बरी होती हिरडा आहे तो हिरड्याने दमा वगैरे लागत नाही तर तुम्ही कधी आले इथं तर बाबांचं इकडं राहता नेहमी राहता ना इथं आणि यांना कावीळ बरी होती कावीळ बरी होते आपल्या इकडं कावीळचा उपचार हा दवाखान्यात पण सापडत नाही आपले गावठी औषधच करावं लागतात तर भरपूर सारं आहे तर आले तर नक्कीच घ्या हे आपल्या पोटात मुरडा पडला का ती बरी होती प्रत्येकी इथं गाठ मुरडा वगैरे पडला तर आहे तर ही मुळ्याची पावडर सगळेच औषध आहेत इथं मुतखड्याची पावडर मुतखड्याचं कितीला आहे औषध ते 2 छान फोडी बनवून देतो हा सगळंच आहे इथं जे आपलं आयुर्वेदिक आहेत
ते सगळेच औषधं इथं आहे. जर तुम्हाला लागलंच तर इथंच बाबा बसतात, आल्यावर नक्की घ्या. सगळे आयुर्वेदिक हे जंगलातले जडीबुटी आहेत. हा सो मित्रांनो, आपला एकदम थ्रिलिंग असा हा हरिहरचा किल्ला शेअर करून झालेला आहे. एकदम थ्रिलिंग असा अनुभव होता. जर मुलांना पोरा पुशाव कसा करे होता? खतरनाक. कोण कोण घाबरला आता? महेंद्र पका घाबरेल घाबरलं होतं फक्त, बाकी सगळे खत्री आहेत. इथून बघायला एकदम जबरदस्त वाटतंय. आणि आता आपण चाललेलो आहे आळवा कात. तरी आपल्या व्हिडिओला लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करा.